आता या पुढचा कार्यक्रम सादर करणारा गडी येतो याच गावचा आहे. हो का? कसा येतोय बघ, हलत डुलत सावकाश ए मर्दा, अरे ए संत्या, अरे किती वेळ लावतोय गड्या? हा भरपूर वेळ आहे, अजून चिक्कार वेळ आहे. हा आपल्या समोर आलाय कोल्हापूरचा हास्य सम्राट संतोष शिंदे. संत्या, जगात भारी व्हायला पाहिजे गाड्या, आणि कोल्हापूरची झलक बिलक दाखवून दे. घरचीच माणसं आहेत आमची, मग त्यामुळे काय प्रश्न नाही. हा थँक्यू व्हेरी मच. बरं का, थँक्यू. एकदम मनापासून थँक्स. असला थँक्सचा उच्चार बघितला का कधी? फक्त कोल्हापुरात थँक्स. आता काय कोल्हापूर पासून सुरुवात झाल्या म्हटल्यानंतर कोल्हापूरचं काहीतरी सांगायला पाहिजे. बरं, प्रॉब्लेम असा, नेमकी ही जीवाली मंडळी करतात काय, अप्सरानंतर नेमका असुर सोडायचा. आता काहीतरी बघण्यासारखं झालंय चांगलं, ते मनातून उतरलं तरी पाहिजे तुमच्या. पण असो, आली या भोगाचे असावे सादर. आता सांगतो तुम्हाला, कोल्हापूर की काही का असे ना, कितीही थंड हवा असो, गरम वारा निर्माण करण्याची ताकद फक्त कोल्हापूरच्या रसिकाच्या. ना दुखडा कोल्हापूर बद्दलच बोलायचं झालं तुम्हाला सांगतो. आता काय सांगायचं, किती वैशिष्ट्य सांगायची. जगातली प्रगल्भ भाषा म्हणजे कोल्हापूरची भाषा. आईची शपथ घातलेली असते, 4 वाक्यात 4 शिव्या आल्याच पाहिजेत. पण काय असेल ते प्रेमानं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, वडीलधारा माणूस सुद्धा खेळवताना मुलाला लांडीच्या दंगा करतोस, किती कानाला बरं वाटतं, छान. ही शिवी ट्रेनमध्ये मुंबईत असो दिल्लीत असो ऐकली कुणाकडून, हे बेनं कोल्हापूरचं आहे, ते सांगायला लागत नाही वेगळं. बरं, काही का असे ना, अनेक वेळा ह्याला शिवी म्हटलं जातं. आम्ही शिवी म्हणतच नाही, कारण प्रेमानं तेवढंच, मित्राला तेवढ्याच प्रेमानं दिली जाते, विरोधकाला तेवढ्याच रागानं दिली जाते. त्यामुळं काय, हा भाषेचा अवयव आहे आणि कुठलाच अवयव कधी काढून फेकता येत नाही. किती वैशिष्ट्य सांगावी भाषेची. बरं, प्रत्येक गोष्ट बोलण्यामध्ये वादच नाही, म्हणजे अगदी म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी असे प्रकार पडतात व्याकरणात. कोणत्याही पुल्लिंगी व्यक्तीला नपुसकलिंगी बनवायचं धाडस फक्त कोल्हापूरच्या भाषेत. कसं, ते मांजर नपुसकलिंगी, ते कुत्र नपुसकलिंगी, तसं ते सच्या, ते संत्या, ते आज्या, सगळी नपुसकलिंगी. कुठं गेलतस, जेवलंस, काय करालीस, कसला उशीर लावतयस मर्दा, उठतयस, करतयस, बसतयस, फक्त कोल्हापूरच्या भाषेत व्याकरणात कुठेही सापडणार नाही. नाही, स्वतःची खास निर्मितीच आहे, स्वयंभू माणसं प्रत्येक जण त्यात. आणि म्हणजे कोणत्याही कुणाचाही उल्लेख परड्यात पिकल्यासारखा. खिशात 5 पैसे नसेनात का, पण डोळ्यात भाव असा, कोणाच्या बाळाला घाबरत नाही. डोळ्यात भावच कायम असा. कोल्हापूरचा माणूस डोळ्यातून ओळखतो. तुम्हाला सांगतो, अनेकांचा उल्लेख, म्हणजे का रे एवढा बंदोबस्त काय रे, गर्दी काय एवढी, मुख्यमंत्री आलंय रे, मुख्यमंत्री आलंय, काय रांडाचं बच्चन ऍक्टिंग करते नाही. अरे काय, यांनी काय करायची, आपली पदं सोडायची का, काय करायचं. पण काही का असं ना, दिलखुलास माणूस, भाषा पण दिलखुलास. इंग्लिशचा वापर फक्त कोल्हापूरकरांनी करायचा, इंग्लंडकरांच्या सुद्धा दम नाही त्यांनीच. बाकी इंग्रजांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, फॉर्मॅलिटीज, आदर देणे घेणे. म्हणजे तिथं वडील सुद्धा मुलाच्या रूम मध्ये जाताना नॉक करून जातो, मॅ कम इन असं विचारतो. आपल्या इथं ती भानगड नाही, धाडकन दार गुडायचं, असं करतयस वय, वादच. हा काय तरुणांचा जल्लोष या गोष्टीवर, सगळं कळतंय बरं का तुम्हाला. इंग्लिशचा वापर, महाद्वार रोड नावाचा परिसर आहे महालक्ष्मी मंदिराजवळ, बरीच गर्दी असते संध्याकाळी पायी चालणाऱ्यांची. श्रद्धाळू लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेले असतात, आमच्यासारखे तरुण लोक विविध दर्शनासाठी आलेले असतात. असं छान तो रोड असतो, बरीच संध्याकाळी गर्दी असते. एखादा बाईकवाला शिरलास तर धक्का लागण्याची शक्यता असते, धक्का लागल्यावर भांडण होण्याची शक्यता असते, भांडण झाल्यावर शक्यता नाही. इंग्लिशचा वापर हमखास. काय राव, दिसते की नाही, बघून चालवा की, सॉरी. काय राव सांगायला, सॉरी, पायावरनं गाडी गेली असते की, सॉरी की मग. काय राव सांगायला, सॉरी, पायावरनं गाडी, पाय मोडला असता म्हणजे भरून दिला असता काय, हे ज्या आईला ज्या रांड्यात जा, नाही तर कानच कस करीन, सॉरी म्हणले ना. अरे असा वापर त्यांना तरी कधी जमला का. असो, मुख्य कार्यक्रमाकडे वळतो.
परदेशी भाषांचा काही अभ्यास केला. परदेशी भाषा अनेक चॅनेल्स आपल्याकडे लागतात, आता 70-80 चॅनेल्स लागतात. तर त्या चॅनेल्समध्ये विविध भाषा, त्यात आपलेसे आपल्याला काही शब्द सापडतात. अरेबियन भाषा मध्ये त्या ओसामानं काही दंगा केला तर त्याचा साथीदार विविध चित्रवाहिन्यांना चित्रफिती पाठवत होता. त्याला सांगायचं होतं एवढंच, बुश आपला दुश्मन आहे, अमेरिका आपली दुश्मन आहे. त्याची बोलण्याची पद्धत नवक्षिने लखमादुनाक थू वक्षेनाला माखुमादिने बुश नवा हा मखमुद्दीने हाऊया खलमाजीने ओसामा नवा खान अलवत ट्रेड सेंटर वी अखमजुने खाजून खरूज. काही ऐकू येतं. रशियन यापेक्षा सोपे आहे. रमास्कार परसो वापर कसा रे पांढरासा खरसो थोडंच तांबडा रमारस्कार खरकटपासून काढ खराड्यानं. काही ऐकू येतं. चायनीज त्यांचा प्रॉब्लेम असा की कायम ते झोपून उठल्यासारखे वाटतात आपल्याला. काहीही ऐकू येतं. इंग्लिश चित्रपट तर काय आपल्या तरुण मंडळींना आवडतात आणि काय मला काही कळत नाही. अनेक वेळा मी इंग्लिश चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतो, त्यावेळी बघितल्यानंतर चित्रपट पाहत असताना एक व्याख्या तयार होते सतत. काही कळत नसे ना का, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय. दोन जेंट्स बोलतात, काही कळत नाही त्यांचं, काय व्याकरण काय भाषा. I just made him speak. No, you just take on files. There's no justification. I haven't cared for us. Now you speak in finally to jail. I couldn't estimate wasn't it? Why to stand over there can fail sell? No, you ask like का मारलं कोणास ठाऊक. दोघांच्यातला हिरो कोण होता, व्हिलन कोण होता कोणास ठाऊक, कारण दोघेही दिसायला तेवढेच चिकणे. हिरोईनहून पत्ता लावायचा झाला दोघांच्यातला हिरो कोण व्हिलन कोण, ती बिचारी दोघांच्याही अंगा खांद्यावर समप्रमाणात खेळत बागडत असते. कसं ओळखायचं. हिरो आणि हिरोईन बोलतायत, जास्त मनाला लावून घेऊ नका. यांचा आवाज कानात कुजबुजल्यासारखा यायला लागला की समजायचं काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे. दोघेही रोमॅन्टिक झालेले आहेत. इथून पुढची 15 ते 20 मिनिटं 1.5 तासातली विविध सत्कार्यासाठी ठेवलेली असतात. मला सांगा आमच्यासारख्या तरुणांनी का बिघडू नये. बाकी हल्ली हिंदी चित्रपटही सुधारत चाललाय. मल्लिका शेरावत, बिपाशा बसू सारख्या सुसंस्कृत मुली दाखल झालेला आहे. इम्रान हाशमी सारख्या चांगल्या घरचे चांगले संस्कार घेतलेला मुलगा दाखल झालेला आहे. असो, थोड्याशा महत्वाच्या विषयाकडे वळू. पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका. अनेक वेळा मनाला सलणारी गोष्ट, पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. अनेक वेळा एक मनाला लागणारी गोष्ट, पण कायम स्त्रियांनाच आदर जातो, त्यांचीच चालते आरे रावी. कायमचा एक महत्वाचा मनाला अगदी गोड आणि हे प्रश्न आहे. हेच जर नायगावकर पुरुषांच्या बाजूने बोलायला लागले तर थोडीशी कल्पना करा. बघा म्हणजे असं सगळं पुरुषांनाच ढकलतायत, स्त्रिया कशा व्यवस्थित बसलेल्या आहेत बघा, ढकला. तर बघा असं सगळं वेड्यासारखं सगळं सुरू असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो पहिल्यापासून अगदी म्हणजे प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनं पुरुष प्रधान संस्कृती म्हणत अन्याय पुरुषांवरच केलाय. अगदी प्राचीन काळापासून आपण वाचत आलो, लहानपणीच्या पुस्तकामध्ये वाचत आलो की परस्त्री माते समान, परस्त्री माते समान. कधी वाचले का कोणी परपुरुष वडिलांसमान वगैरे? नाही. मला सांगा काय तो अगदी म्हणजे आत्ताच्या जगात तुम्हाला सांगतो की ट्रेनमध्ये वगैरे, मुंबईच्या ट्रेनमध्ये बरीच गर्दी वगैरे असते. आता राखीव जागा तर यांनाच मिळतात, तसे राखीव डबे असतात. यांच्या डब्यामध्ये कुणी चुकून एखादा पुरुष चढला तर तुम्हाला सांगतो मेलेली घुस दिसावी त्याप्रमाणे बघतात आपल्याकडे. बघा म्हणजे पटतं की नाही सांगा. आणि समजा आम्ही आपलं एकमेकांच्या अगदी खांद्याला खांदे लावून लोळण घेतोय, याचा घाम त्याला त्याचा घाम याला, असं पुरुषांच्या डब्यामध्ये अशी अवस्था असताना एखादी स्त्री जर आतमध्ये आली तर तुम्हाला सांगतो आपण तिला श्वासोच्छ्वास व्यवस्थित घेता यावा, आजूबाजूला हवा खेळती राहावी. कुठली डोंबराची पुरुष प्रधान संस्कृती मला सांगा बघू. पहिल्यापासून व्याकरणात सुद्धा अन्याय झालाय तुम्हाला सांगतो आमच्यावर. तो न सुरू होणारे शब्द पुल्लिंगी असतात, ती न सुरू होणारे स्त्रीलिंगी असतात. ती न सुरू होणारे शब्द किती महान आहेत पहा. ती माया, ती ममता, ती युक्ती, ती भक्ती, ती हुशारी, ती श्रद्धा. तो न सुरू होणारे शब्द, तो मोह, तो लोभ, तो मत्सर, तो हलकटपणा, तो नीचपणा, तो नालायकपणा. किती गोष्टी मला सांगा. पुरुष मंडळी म्हणजे जागे थोडे झालात ना तुम्ही, नंतर मार मी एकटाच खाणार आहे त्यांच्याकडून.
म्हणजे बघा तुम्ही, नदी सुद्धा जलदान करणारी, अन्नधान्य पिकवणारी, ती नदी सुद्धा तीच असते. जरा कुठं पात्राबाहेर पाणी गेलं, इकडे तिकडे पसरलं, घरादारात शिरलं, तर तो महापूर मात्र तोच असतो. किती गोष्ट म्हणजे बघा तुम्ही पटतं. विनयशीलता तीच असते, विनयभंग मात्र तो असतो. केवढा पहिल्यापासून अन्याय. आत्ता टाळ्या वाजल्या पुरुषांच्या, शेजारच्या बायकांना घाबरतायत, त्या आपल्या बायकांना घाबरतायत, बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्या स्त्रिया मध्ये जाहिरातीत पण ह्याच. अनेक वेळा साबणाची जाहिरात बघितल्यावर वाटतं ती अशी वडी फेसाळलेली वगैरे येत असते अंगावरून तिच्या. पुरुष कधी आंघोळच करतात की नाही वगैरे हा प्रश्न पडावा. मी सिरियसली सांगतो. ह्यांच्या मासिकांची नावं असतात गृहशोभिका, यामिनी, दामिनी, गृहशोभा. आपल्याला अनेक वेळा वाटतं आळूच्या वड्या वगैरे कराव्यात किंवा असं काहीतरी शिकवलं जात असावं. यामध्ये तसं काही नाही. तुम्हाला सांगतो, धक्काच बसला. असं पहिलं पान उघडलं, हेडलाईन, नवऱ्याला मुठीत कसे ठेवाल. केवढा मोठा लेख. त्यानंतर 2 पानं उघडली, हेडलाईन, ऑफिसमध्ये बॉसला कसे खुश ठेवाल. पुढं तर डोकंच फिरलं माझं. आणि त्यामध्ये दिलेलं होतं 73% स्त्रिया म्हणे परपुरुषांकडे आकर्षिल्या जातात. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसानं वाचलं तर रात्रभर झोप नाही. माझी बायको 73% मध्ये बसते का 27% मध्ये बसते. असं सगळं वेड्यासारखं सुरू असतं. एक मात्र महत्वाचं की म्हणजे पुरुष प्रधान म्हणत आपण मात्र प्रधानच राहिलो. या मात्र राण्या महाराण्या झाल्या. म्हणून पुरुष मुक्ती संघटना उघडण्यासाठी शेवटी एवढंच सांगतो, माझ्या घरी रविवारी दुपारी 1:30 ते 3:30 या वेळात नाव नोंदणी सुरू आहे. मोठ्या संख्येनं हजर राहा, पण वेळ मात्र लक्षात ठेवा, 1:30 ते 3:30, कारण त्याच वेळात माझी बायको झोपलेली असते. जय हिंद. Look at